नमस्कार मुलांनो. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खास आपल्या देशप्रेमी संशोधकाची गोष्ट आहे. तर ऐका मग. तुरुंगात असताना मनाला झालेल्या जखमेतून जन्मलेला ब्रँड डकबॅग. हमीरपूरच्या तुरुंगातील ती काळोखी कोठडी. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता. आकाशातून कोसळणाऱ्या धारा जमिनीवर आदळत होत्या आणि त्याच पावसात काही भारतीय सैनिक थरथरत उभे होते. त्यांच्या अंगावरचे सुती कपडे चिंब भिजले होते. थंडीने त्यांचे ओठ निळे पडले होते. काही तापाने फणफणले होते तर काही मृत्यूच्या दारात होते. पण त्याचवेळी त्यांच्या शेजारून जाणारे ब्रिटिश अधिकारी मात्र कोरडे ठाक होते. त्यांच्या अंगावर इंग्लंडहून मागवलेले चकचकीत वॉटरप्रूफ कोट होते. तुरुंगाच्या गजाआडून एक तरुण हे सगळं शांतपणे बघत होता. त्याच्या डोळ्यात संताप होता आणि मनात एक विषण्ण विचार. ब्रिटिश साम्राज्यासाठी एका भारतीय सैनिकाच्या आयुष्याची किंमत कापडाच्या एका तुकड्यापेक्षाही कमी आहे. तो तरुण म्हणजे सुरेंद्र मोहन बोस, बर्कले आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून केमिस्ट्रीची पदवी घेतलेला एक तल्लख वैज्ञानिक. हवं असतं तर त्यांनी परदेशात आरामात करिअर केलं असतं, पण त्यांनी स्वातंत्र्याचा मार्ग निवडला आणि म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात डांबलं होतं. पण त्या दिवशी हमीरपूरच्या पावसात भिजणाऱ्या त्या सैनिकांच्या वेदनेने सुरेंद्र मोहन यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दिली. तुरुंगातून सुटल्यावर ते कोलकात्याला गेले. आपल्या घरी परतले. खिशात पैसे नव्हते, पण डोक्यात एक ध्यास होता. त्यांनी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा खोलीत आपली प्रयोगशाळा थाटली. सोबत त्यांचे 3 भाऊ, अजित मोहन, जोगेंद्र मोहन आणि विष्णू बाडा. कल्पना करा, कोणतेही मोठे मशीन नाही, भांडवल नाही की गुंतवणूकदार नाही. होतं ते फक्त केमिस्ट्रीचं ज्ञान आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द. त्यांनी रबर आणि कापूस एकत्र करून वॉटरप्रूफ कापड बनवण्याचा प्रयोग सुरू केले. पण हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. भारताचं हवामान युरोपपेक्षा वेगळं होतं. उन्हाळ्यात रबर वितळायचं तर हिवाळ्यात त्याला तडे जायचे. शेजारी पाजारी हसायचे. त्यांनी निसर्गाकडे बघायला सुरुवात केली. मग त्यांच्या लक्षात आलं की बदकाच्या पंखावर पाणी कधीच थांबत नाही, ते मोत्यासारखं ओघळून जातं. याच निरीक्षणातून त्यांनी व्हल्कनायझेशनची एक पद्धत शोधून काढली. त्यांनी या प्रक्रियेला नाव दिलं डकबॅग. 1920मध्ये भारताला स्वतःचा पहिला स्वदेशी, परवडणारा आणि टिकाऊ रेनकोट मिळाला. आणि मग काय झालं? बघता बघता डकबॅग हे नाव घराघरात पोहोचलं. 1941पर्यंत या कंपनीची उलाढाल 40 लाख रुपयांच्या वर गेली होती. त्या काळच्या 40 लाख. शाळांची दप्तरं असोत, रेल्वेचे होल्डॉल असोत किंवा तापावर ठेवण्याची आईस बॅग, डकबॅग हे विश्वासाचं दुसरं नाव बनलं. पण ही गोष्ट इथं संपत नाही बरं. 2000च्या दशकात जेव्हा चिनी प्लॅस्टिकच्या स्वस्त रेनकोटनी भारतीय बाजारपेठ व्यापली, तेव्हा डकबॅगचा काळ कठीण झाला. मूळ मालकाच्या हातातून कंपनी गेली. अनेकांना वाटलं की आता हा ब्रँड संपला. डकबॅगनं हार मानली नव्हती. आज हीच कंपनी भारतीय वायुदलाच्या वैमानिकांसाठी सूट बनवते. नौदलांच्या कमांडोसाठी सबमरीन एस्केप सूट आणि स्पेशल फोर्ससाठी लागणाऱ्या टॅक्टिकल बोट्स तयार करते. ज्या सैनिकांना पावसात भिजताना बघून सुरेंद्र मोहन यांच्या मनात ठिणगी पडली होती, त्याच सैनिकांना आज डकबॅगची आधुनिक उपकरणं संरक्षण देत आहेत. जगातले सर्वात मोठे ब्रँड्स हे केवळ उत्पादनावर नाही तर एका जखमेवर उभे असतात. अशी जखम जी इतकी खोल असते की ती भरून काढण्यासाठी संस्थापक आपलं आयुष्य पणाला लावतो. सुरेंद्र मोहन बोस यांनी फक्त एक रेनकोटची कंपनी काढली नाही, तर त्यांनी एक युद्ध पुकारलं होतं. त्यांच्या प्रत्येक डकबॅगच्या बॉक्सवर एक वाक्य असायचं, एंटायरली इंडियन, पूर्णपणे भारतीय. भारतीय भांडवल, भारतीय मजूर, भारतीय कच्चा माल आणि भारतीय बुद्धी. हे केवळ ब्रीदवाक्य नव्हतं, तर तो ब्रिटिशांच्या अहंकाराला दिलेला एक सणसणीत टोला होता. आता जेव्हा आपण आत्मनिर्भर भारतबद्दल बोलतो, तेव्हा 100 वर्षापूर्वी एका तुरुंगाच्या कोठडीत पाहिलेले ते स्वप्न आजही तितकंच प्रेरणादायी वाटतं. सुरेंद्र मोहन बोस यांनी सिद्ध केलं की जेव्हा विज्ञानाला देशभक्तीची जोड मिळते, तेव्हा पावसाच्या धारासुद्धा तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखू शकत नाही. एका भारतीयाच्या स्वाभिमानाची ही कथा आजही डकबॅगच्या प्रत्येक धाग्यात विणलेली आहे. मुलांनो, हेच खरे आपले नायक.
आता ही गोष्ट तुमच्या आईवडिलांकडून समजून घ्या आणि आपल्या देशावर प्रेम करायला शिका. फक्त 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला आपल्या देशाची आठवण काढायची नाही, तर पूर्ण वर्षभर आपल्या हृदयात, आपल्या मनात आपला देश सामावलेला पाहिजे. आपल्या मनामध्ये देशभक्ती जाज्वल्य पाहिजे. जय हिंद.